morning friends. Last period we see the formation of stationary waves and equation of the stationary waves. म्हणजेच मागच्या पिरियडला आपण स्टेशनरी वेव्स कशा तयार होतात, कशा फॉर्म होतात आणि स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन पाहिलं होतं. ह्यावेळेस आपल्याला टुडे वी हॅव टू सी द प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्स. There are different properties of stationary waves. Stationary waves different properties आहेत. Now we have to see the properties of stationary waves as follows. Number 1. Stationary waves are formed due to superposition of two exactly identical progressive waves traveling along same path but in opposite direction. म्हणजेच पहिली प्रॉपर्टी, स्टेशनरी वेव्स कशा फॉर्म होतात? ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ टू आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम इन अपोजिट डायरेक्शन. ही झाली पहिली प्रॉपर्टी. सेकंड, the stationary waves formed due to superposition of two identical transverse progressive wave traveling through a medium along same path in opposite direction is called as transverse stationary waves. सेकंड प्रॉपर्टी आपण काय पाहिली? जेव्हा दोन ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव्स सुपर इम्पोज होऊन ज्या स्टेशनरी वेव्स तयार होतात त्या स्टेशनरी वेव्सला आपण ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्स म्हणतो. आता थर्ड प्रॉपर्टी, सिमिलरली व्हेन टू आयडेंटिकल लॉन्जिट्युडिनल प्रोग्रेसिव्ह वेव्स द स्टेशनरी वेव्स फॉर्म्ड ड्यू टू superposition of two identical longitudinal stationary waves, such stationary wave is called as longitudinal stationary waves. म्हणजेच longitudinal stationary waves चं सुपरपोजिशन होऊन ज्या स्टेशनरी वेव्स तयार होतात त्या स्टेशनरी वेव्सला longitudinal stationary waves म्हणायचं. म्हणजेच हे दोन स्टेशनरी वेव्हचे टाइप सुद्धा होऊ शकतात, ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव्स आणि लॉन्जिट्युडिनल स्टेशनरी वेव्स. आता फोर्थ प्रॉपर्टी, व्हेन स्टेशनरी वेव्स आर प्रोड्युस्ड इन ए मीडियम देयर आर सम पॉइंट्स. हे पॉइंट्स या ठिकाणी which vibrates with zero amplitude means these particles are motionless. These particles are termed as nodes. म्हणजे जे पार्टिकल झिरो अँप्लिट्यूडनी व्हायब्रेट होतात म्हणजे रेस्ट पोझिशन मध्ये असतात अशा पार्टिकल्सला, अशा पॉइंट्सला म्हणायचं नोड्स ऑफ स्टेशनरी वेव्स. फिफ्थ प्रॉपर्टी, देयर आर सम पॉइंट्स which vibrates with maximum amplitude, greatest amplitude. Such points are called as antinodes. या पॉइंट्सला आपल्याला म्हणायचं antinodes. म्हणजे antinodes are the points of greatest amplitude. Sixth, the nodes and antinodes. Nodes and antinodes are alternately produced in stationary waves. जेव्हा स्टेशनरी वेव्स तयार होतात नोड्स आणि अँटीनोड्स हे अल्टरनेटली प्रोड्यूस होतात अँड द डिस्टन्स बिटवीन टू कॉन्जुगेटिव्ह नोड्स अँड द टू कॉन्जुगेटिव्ह अँटीनोड्स इज लॅम्बडा बाय 2 वेअर लॅम्बडा इज द वेव्हलेंथ ऑफ द वेव्ह. म्हणजे दोन नोड्स, कॉन्जुगेटिव्ह नोड्स मधलं डिस्टन्स, दोन सक्सेसिव्ह नोड्स मधलं डिस्टन्स आणि दोन सक्सेसिव्ह अँटीनोड्स मधलं डिस्टन्स हे लॅम्बडा बाय 2 असते. नेक्स्ट, आता जसं नोड आणि अँटीनोड, नोड आणि नोड
अँटीनोड आणि अँटीनोड यांच्यामधलं डिस्टन्स हे λ/2 असते. तसंच डिस्टन्स बिटवीन नोड अँड अँटीनोड इज λ/4. मीन्स नेक्स्ट प्रॉपर्टी काय होईल? द डिस्टन्स बिटवीन नोड्स अँड अँटीनोड्स इज λ/4. All the particles vibrates. Next property, all the particles vibrates with same frequency. They have periodic vibration of amplitudes. All the particles, when stationary waves are formed, the particles vibrates with periodical in space with amplitude and have the same frequency. All particles vibrates with same frequency. नेक्स्ट, आता आपल्याला माहित आहे द पार्टिकल्स बिटवीन टू नोड्स और द एम्प्लिट्यूड ऑफ वायब्रेशन विल बी गोज ऑन इन्क्रीजिंग फ्रॉम नोड टू अँटीनोड. आपण जेव्हा नोड करून अँटीनोड कडे जातो तेव्हा एम्प्लिट्यूड ऑफ वायब्रेशन ऑफ द पार्टिकल्स विल बी गोज ऑन इन्क्रीजिंग. एम्प्लिट्यूड ऑफ वायब्रेशन goes on increasing from node to antinode. Next, as the stationary waves are standing waves, these waves are stationary waves, therefore stationary waves does not transfer energy through the medium. एकदा का स्टेशनरी वेव्स फॉर्म झाल्या की स्टेशनरी वेव्स मीडियम मधून एनर्जी ट्रान्सफर करत नाहीत. मीन्स डज नॉट ट्रान्सफर्ड एनर्जी. आणि लास्ट प्रॉपर्टी, all the particles between two nodes are in the same phase. Means the points which corresponds to the same loop are in the same phase, but the particles present in adjacent loop are in opposite phase. म्हणजे सगळे पॉइंट्स जे एका लूप मध्ये आहेत, दोन नोड्स मध्ये आहेत, हे सगळे पार्टिकल्सची एम्प्लिट्यूड दे आर इन द सेम फेज. त्यांचा फेज हा सारखा असतो, परंतु दोन कॉन्झिक्युटिव्ह लूप जर घेतले, दोन ऍडजसंट लूप जर घेतले, तर ह्या दोन पार्टिकल्सचा फेज हा अपोजिट असतो. ऑल पार्टिकल्स इन सेम लूप आर इन सेम फेज. And adjacent loops are in opposite phase.